आणि ट्रेडिंगचं बघितलं की जवळ 2-2.5 वर्ष झालं मी ट्रेडिंग शिकत आहे. सध्या ट्रेडिंग काय जास्त करत नाही. शिकल्यानंतर समजा काय प्रॉब्लेम आला की सपोर्ट करणे किंवा उडवाउडीची वगैरे उत्तरं असतात. मी सरांचा जवळ 2-2.5-3 महिने झालं फॉलो करतोय. नंतर बघितलं की ज्यांनी कोर्स केला त्यांचा पण मी फीडबॅक बघितला. मग मी स्वतः डिसिजन घेतला की आपलं काही पण करून कोर्स करायचा आहे. जर थोडीफार अर्ग्युमेंट केली, कारण फी एवढी जास्त नाही की कोण पण व्यक्ती अर्ग्युमेंट करू शकत नाही, एवढी पण फी नाही आहे सरांची. सरांनी ज्या स्ट्रॅटजी 5-6 स्ट्रॅटजी सांगितल्या तर कोण पण व्यक्ती सहज सिंपल पद्धतीने पण स्ट्रॅटजी फॉलो करून थोडंफार तर बेनिफिट काढू शकतोय. त्याच्यामध्ये राहिलं शिकत राहिलं तर इकॉनॉमिकल जबरदस्त सपोर्ट आपण इन्कम करून लावू शकतो. माझं नाव नितीन पवार, प्रॉपर्टी कोल्हापूर डिस्ट्रिक्टमधून आलेलो आहे. आणि ट्रेडिंगचं बघितलं की जवळ 2-2.5 वर्ष झालं मी ट्रेडिंग शिकत आहे. सध्या ट्रेडिंग काय जास्त करत नाही. सांगायचं म्हटलं की बाहेर क्लासची म्हणजे चौकशी करत होतो मी, पण ॲक्च्युली फी त्यांची एवढी होती की नॉर्मल व्यक्ती म्हणजे जॉब करून एवढं जास्त म्हणजे साठवून परत कोर्स करणार, परत त्याच्यानंतर परत भांडवल साठवून परत ट्रेडिंग करणार या म्हणजे पॉसिबल नाही आहेत. नंतर मी सर्चिंगमध्ये होते की कमी खर्चामध्ये व ट्रेडिंग आपल्याला जेन्युइन ट्रेडिंग, आणि एक ठिकाणी कसं होतं शिकवतात. शिकवल्यानंतर समजा काय प्रॉब्लेम आला की सपोर्ट करणे किंवा उडवाउडीची वगैरे उत्तरं असतात. मी सरांचा जवळ 2-2.5-3 महिने झालं फॉलो करतोय. नंतर बघितलं की ज्यांनी कोर्स केला त्यांचा पण मी फीडबॅक बघितला आणि स्वतः त्यांना कॉल वगैरे करून म्हणजे चौकशी केली की खरंच तुम्ही ट्रेडिंग करून प्रॉफिट वगैरे काढताय काय. मग त्यांनी सांगितलं वा तुम्ही म्हणजे आम्ही प्रॉफिट काढत आहे सध्या, तुम्ही पण जर तुम्हाला वाटेल तर करा. मग मी स्वतः डिसिजन घेतला की आपलं काही पण करून कोर्स करायचा आहे. आणि नंतर या मागच्या महिन्यात मी जर थोडीफार अर्ग्युमेंट केली, कारण फी एवढी जास्त नाही की कोण पण व्यक्ती अर्ग्युमेंट करू शकत नाही, एवढी पण फी नाही आहे सरांची. आणि मी अर्ग्युमेंट करून क्लास केला आणि 2 दिवसाच्या सेशनमध्ये सरांच्या ज्या स्ट्रॅटेजी आहेत त्या पण मला खूप आवडल्या. कारण ॲक्च्युली कसं सॉफ्टवेअर घेऊन परत विकत घेऊन परत त्याला चार्ज वगैरे एवढंच पॉसिबल नाही. सरांनी ज्या स्ट्रॅटेजी 5-6 स्ट्रॅटेजी सांगितल्या तर कोण पण व्यक्ती सहज सिंपल पद्धतीने पण स्ट्रॅटेजी फॉलो करून थोडंफार तर बेनिफिट काढू शकतोय. आणि जॉबचं जर कंडिशन बघितली, मी स्वतः 10 वर्ष मेकॅनिक फील्डमध्ये जॉब करत आहे. आणि सध्या कसं आहे की डिप्रेशन एवढं असतं जॉबमध्ये की कधी काय प्रॉब्लेम वगैरे येईल सांगता येत नाही. आणि त्याच्यानंतर आज जर सरांनी सांगितल्या पद्धतीने की आपण जर फॉलो केल्या काही गोष्टी तर आपल्याला एक चांगलं इकॉनॉमिकल सपोर्ट एकदम जबरदस्त कंटिन्युअसली जर आपण याच्यामध्ये राहिलं शिकत राहिलं तर इकॉनॉमिकल जबरदस्त सपोर्ट आपण इन्कम करून लावू शकतो. थोडं ठीक आहे. थँक्यू.